कर्दळकाळ. क्राईम पेट्रोल न्यूज. नमस्कार, आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज. पाहुयात महत्त्वाची बातमी. देहू रोड कात्रज महामार्गावर तरुणाला प्रवासी म्हणून घेऊन मारहाण करून त्याला लुबाडणाऱ्या दोघा चोरट्यांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. निखिल पवार आणि रोहन पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रोहन पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याचे 2 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 4 लाखांची हुंडाई कार आणि मोबाईल असा 4,30,000 रुपयांचा माल जप्त केला. याबाबत स्वरूप कदम यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार वडगाव बुद्रुक येथील स्वर्णा हॉटेल समोर 30 मे रोजी मध्यरात्री 12 वाजता घडला होता. कदम यांना कोल्हापूरला जायचे होते. ते महामार्गावर थांबले होते. देहू रोड वरून एक कार आली. त्यांनी तिला हात दाखवून प्रवासी म्हणून कारमध्ये बसवले. नवले पुलाच्या पुढे गेल्यावर चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल, कानातील सोन्याची बाळी, चांदीची अंगठी असा 35,000 रुपयांचा ऐवज चोरून त्यांना महामार्गावरील ससेवाडी येथे कारमधून ढकलून देऊन पळून गेले होते. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नवले पुलाच्या महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे ही चोरी पवार यांनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अंमलदार देवा चव्हाण, सागर शेडगे आणि निलेश भोरडे यांना बातमीदाराने बातमी दिली की भूमकर चौकात या गुन्ह्यातील संशयित थांबला आहे. त्यानुसार पोलीस पथकाने निखिल पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील चौकशीत त्याने रोहन पवारच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यावरून पोलिसांनी रोहन पवार याला पकडले. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.